नमस्कार मैत्रिणो, माझ्या किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पहा आज आपण इथं काय बनवणार आहे पाहू शकता तुम्ही. अगदी 2 चमचे मी बेसन पीठ घेतले बरं का मैत्रिणी, जास्त बी नाही, 2च चमचे घेतलेले आहे आणि त्याच्यात आता मीठही टाकलं आहे पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला हे बघा अगदी नगभर हळद घालायची, जास्त नाही. आणि हे आता आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणी, एकही गुठळी राहिली नाही पाहिजे. पाहू शकता, तुम्हालाही वाटेल आता काय रेसिपी करायची, पहिलं बेसन पीठ दाखवलं आहे. पण संपूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओ खूप खास आहे मैत्रिणो, अगदी तुमच्या मुलांसाठी. मुले काय मोठीसुद्धा खातीन असा व्हिडिओ आहे. इथं संपूर्ण हे पीठ अगदी छान पद्धतीने फेटून घ्यायचं आहे बघा आपल्याला. मस्त असं पीठ फेटायचं आहे, पाहू शकता तुम्ही छान पद्धतीने. हे बघा एकही गुठळी राहिली नाही आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीने हे पीठ फेटलं आहे. मी आता थोडंसं अजूनही पाणी टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही. असा घट्टपणा त्याला ठेवायचा नाही बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ संपूर्ण फेटून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणी. आणि खरंच खूप झटपट रेसिपी आहे. इथं एकच मिरची घेतलेली आहे आणि ती कट करून टाकलेली पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हा एक छोटा कांदा, हा सुद्धा मी टाकून देणार आहे. आणि हे सुद्धा पूर्ण मिक्स असं करून घेणार आहे पहा. आणि कसं आहे, ही रेसिपी तुम्ही कधी केली का नाही मैत्रिणी, नवीनच आहे. आपण जर वेळेस चपात्या करतो, त्या चपात्याचं मधलं पीठ उरलं की मग अशा पद्धतीने आपल्याला छान रेसिपी बनवायची आहे. हो का, इथं उरलेलं पीठ आहे. मग याची आपल्याला अगदी छान पद्धतीने अशी पोळी लाटून घ्यायची बरं का. ना त्याची घडी घालायची, तेल लावायचं काही नाही, अगदी तशीच लाटायची, पाहू शकता तुम्ही. आता ही संपूर्ण पोळी मी लाटून घेणार आहे मैत्रिणो. हे बघा अशी पीठ लावून सरासरा लाटून घ्यायची, अगदी गोल गरगरीत, अगदी मस्त अशी लाटून होती बरं का, पाहू शकता तुम्ही. आणि खरंच मैत्रिणो खूप छान म्हणजे छान व्हिडिओ आहे आणि अगदी सगळ्यांना आवडेन असा. आता याची पूर्ण अशी चपाती मी गोल अशी लाटून घेणार आहे पहा, मस्त पातळ लाटून घेणार आहे. आपण जशी चपाती लाटतो अगदी तशीच लाटायची. हे बघा मस्त चपाती झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता मी ह्या बेसन पिठात एक अंडं घालणार आहे बरं का. हे अंडंसुद्धा आपल्याला याच्यात फेटून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणी. हे बघा एक अंडं घातलेलं आहे आणि संपूर्ण अंडं मी असं फेटून घेणार आहे. मी जर आधी अंडं घातलं असतं ना तर आपल्या पिठाच्या गुठळ्या व्यवस्थित फुटल्या नसत्या, तर तशाच राहिल्या असत्या, म्हणून हे नंतर घातले. मस्त असं फेटून घेतलं आहे बा, पाहू शकता तुम्ही छान पद्धतीने. आणि आता इथं पॅन घ्यायचा आहे आणि पॅन कसं आहे, पॅन लगेच तापत नाही, त्याला टाईम लागतो, त्याच्यामुळं पॅन घ्यायचा आहे मैत्रिणी. आणि पॅनला अगदी छान पद्धतीने मी तेल लावून घेतलं आहे पहा. आता ही पोळी चपाती त्याच्यावर टाकायची, पाहू शकता तुम्ही. आणि अगदी छान पद्धतीने आपल्याला तिला आता भाजून घ्यायची बरं का. हे बघा की आपली पोळी अशी करपली बी नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला ती भाजून घ्यायची. हे बघा मस्त अशी भाजून घ्यायची आपल्याला. वरूनही आपल्याला तेल लावून घ्यायचे बरं का सगळीकडून मैत्रिणी, आणि पुन्हा तिला पलटून घ्यायची पहा. हे बघा जरी आतून तेल नाही लावलं तरी त्याला अशा मस्त अशा बुडबुड्या सुटल्यात, पाहू शकता तुम्ही. पुन्हा मी पलटी मारून घेणार आहे पहा, अगदी छान अशी भाजत आलेली आहे. पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने भाजते आणि आपल्याला आता त्याचं काय बनवायचं आहे. मैत्रिणी तुम्ही तर ओळखलंच असेल मी काय एक टॅमॅटोचे काप असे हे ठेवून घ्यायचेत पहा.
अशा पद्धतीने ठेवायच्यात. त्याच्यानंतर इथे शिमलाचे काप घेतलेले आहेत मी, ते सुद्धा मांडणार आहे. छान असा चपाती बेसन पिझ्झा आपल्याला बनवायचा आहे. पहा, मस्तपैकी कोबीचे काप आहेत, ते सुद्धा मी टाकून घेते. पाहू शकता. आणि आता आपण जे बेटर केलंय ते त्याच्याहून पसरून द्यायचे बरं का. आता थोडंसं जर पातळ झालं असं ते थोडंसं खाली बी जाणार मैत्रिणींनो. अशा पद्धतीने आपल्याला हे टाकून घ्यायचे. पण काय प्रॉब्लेम नाही, खाली गेलं तरी आपल्याला ते त्याच्यावर टाकता येते नंतर. आता हे वरून जरा असं भाजून द्यायचं. पाहू शकता तुम्ही. हे बघा, मस्त असं हे बेटर मी टाकून घेतलेलं आहे त्याच्यावर. आता आपल्याला मारायची त्याला पलटी. हे बघा, अशा पद्धतीने पलटी मारून अगदी गॅस मंद ठेवून आपल्याला त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे बरं का. एवढा भारी लागतो हा चपाती पिझ्झा मैत्रिणींनो. नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही करून पहा. आणि मी आता याच्यावर माझ्याकडे ह्या 2 वड्याची इच्छा मी ह्या सुद्धा घालून घेणार आहे. पहा, मस्तपैकी असं ते चीज वरून टाकायचं आणि मग तुम्ही हा पिझ्झा खाऊन बघा. मुलांना व मोठाल्यांना एवढा आवडतो, खूप आवडतो हा. आणि खरंच खूप टेस्टी होतो. हे बघा, भरपूर सारा चीज टाकलेलं आहे मी त्याच्यावर. पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला त्याच्यावर 1 मिनिट तरी झाकण ठेवायचे बरं का. 1 मिनिटांनी पुन्हा पाहायचे आपल्याला. पहा, अगदी छान चीज हे वितळलेलं आहे मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही की आपला पिझ्झा रेडी झाला आहे बरं का. पहा, काय सुंदर दिसतोय, अप्रतिम. पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. आता मी त्याला कट करून घेणार आहे, पण अशा पद्धतीने नाही कट करणार मैत्रिणींनो. आपले टोमॅटो वगैरे अजिबात निघाले नाही. हो का, अशी घडी मारायची आणि मग त्याला कट करून घ्यायचे. सहज कट होतो, अजिबात टाईम लागत नाही. पाहू शकता तुम्ही. असे 2-3 तुकडे मी करून घेणार आहे. पहा, इतके छान होतात, खूप छान. आणि खायला बी खूप भारी. माझ्या नातवंडांना एवढा आवडला, खूप आवडला. पहा बरं, काय सुंदर झाला आहे, अप्रतिम. पाहू शकता तुम्ही. हे बघा, असा गरम गरम मस्त मैत्रिणींनो खायचा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच सांगा. एक लाईक करा, एक सबस्क्राईब करा. चला मग आपण उद्या भेटूया. बाय.